नमस्कार मित्रांनो, ठरल तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता विमल कपडे धुत असते आणि त्या ठिकाणी प्रिया पोहोचलेली आहे. प्रियाच्या डोक्यामध्ये अगोदरच प्लॅन चाललेला आहे आणि तो प्लॅन वर्क करण्यासाठी ती बरोबर विमल जवळ पोहोचलेली आहे. विमल जवळ जाऊन ती म्हणते की तुला आई हाक मारत आहेत. विमल म्हणते, आई म्हणजे कल्पना ताई हाक मारत आहेत का? तेव्हा प्रिया तिला उपहासने म्हणते, नाही, प्रताप ताई हाक मारतायत, त्यांच्याकडे जा. विमल तिच्या तोंडाकडे बघते आणि निघून जाते. आता प्रिया तिच्या कामासाठी मोकळी झालेली आहे. प्रियाने ठरवलेलं आहे की ते सगळे कपडे उचलायचे आणि ते खराब करायचे. त्याप्रमाणे तिने ते सगळे कपडे उचललेले आहेत आणि ते सगळे कपडे उचलून ती बागेमध्ये जाते आणि ज्या ठिकाणी चिखल झालेला आहे त्या ठिकाणी जाऊन तिने ते कपडे खाली टाकलेले आहेत. नुसते कपडे खाली टाकून ती शांत बसलेली नाहीये, तर तिने त्या कपड्यांवर पाय देऊन ते कपडे चिखलामध्ये अक्षरशः माखून टाकलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. पायाने अक्षरशः त्यांना तुडवून ते कपडे तिने खराब करून टाकलेले आहेत. इकडे सायली फोन लावत आहे आणि सायली फोनवर बोलत आहे आणि विचारते आहे की मंदा साळुंके यांचा हा नंबर आहे का? मंदा साळुंके असा प्रश्न इकडे अर्जुनला पडलेला आहे. या कोण मंदा साळुंके आणि हिने का त्यांना फोन करत आहे असा प्रश्न अर्जुनला पडलेला आहे. आणि सायली तिथे विचारते की मंदा साळुंके बोलतायत का? पण तो नंबर मंदा साळुंकेचा नाहीये हे तिच्या लक्षात आलेलं आहे. ती फोन ठेवून टाकते आणि म्हणते, अच्छा, म्हणजे हा नंबर मंदा साळुंकेचा नाहीये. ठीक आहे, नंबर नसेल तर नसेल. माझ्याकडे त्यांचा पत्ता आहे की आता मी मुलींच्या शाळेच्या मागे जी मातृभवन शाळा आहे तिकडे जाणार आहे, असं ती मुद्दाम मोठ्याने बोलत आहे, जेणेकरून अर्जुनच्या लक्षात यावं की आता सायली कुठे चाललेली आहे. अर्जुन म्हणतो, मुलींच्या शाळेच्या मागे मातृभवन शाळा, पण यांचं काय काम आहे तिकडं? पण आता सायली तर निघालेली आहे. तिने तिची पर्स उचललेली आहे आणि अर्जुनला काहीही न सांगता, काही न बोलता ती आता त्यांच्या रूमच्या बाहेर पडत आहे. अर्जुन एकदम दचकतो आणि म्हणतो, म्हणजे ही एकटी जाणार आहे का काय? नाही, मला जावंच लागेल, असं म्हणून तो पटकन बेडवरून उठतो आणि तिच्या मागमागे जायला तो तयार झालेला आहे. मातृभुवन 4 मुलींच्या शाळेच्या मागे असं पुन्हा एकदा म्हणून तो सायलीच्या पाठीमागे जात आहे. इकडे सगळे कपडे आता चिखलाने माखून झालेले आहेत आणि त्या कपड्यांचा ढीग उचलून प्रिया हॉलमध्ये घेऊन येत आहे. प्रियाच्या हातात अक्षरशः चिखलाने माखलेले कपडे आहेत. ते घेऊन ती हॉलमध्ये चाललेली आहे आणि जेव्हा ती हॉलमध्ये जाते तेव्हा सायली बाहेर चाललेली असते. हाच तर तिचा प्लॅन आहे. सायलीला बाहेर कोठेही जाऊ द्यायचं नाही आणि तिने ते कपडे सायलीच्या पुढे धरलेले आहेत आणि ती म्हणते, अगं बघ, तुझ्या अर्जुनचे सगळे कपडे विमलने कसे खराब केलेले आहेत. अक्षरशः त्यांना माती लावलेली आहे. तेव्हा सायली तिच्या तोंडाकडे पाहते आणि म्हणते, तुला काय वाटतंय? हे मला खरं वाटणार आहे का? माझा विमलवर चांगला विश्वास आहे. विमल असा ग्लथानपणा अजिबात करणार नाही. त्यामुळे तू हे कपडे मला दाखवू सुद्धा नको, असं सायलीने स्पष्टपणे सांगितलेलं असतं आणि प्रियाचा प्लॅन एका क्षणात तिने फेल करून टाकलेला असतो. प्रिया मात्र म्हणते, अगं, पण आता हे कपडे इतके खराब झालेले तुला धुवावे तर लागतील ना? सायली आता तिच्याकडे लक्षच देत नाही. सायली तिच्याकडे रागाने बघते आणि बाहेर निघून जाते. इकडे प्रिया मात्र तिला हाक मारत राहते, अगं सायली, ऐक ना, अगं हे कपडे महत्वाचे आहेत, धुवावे लागतील, असं ती बोलते. पण सायली मात्र तिच्याकडे अजिबात पाहत देखील नाही. त्यानंतर अर्जुन पाठीमागे येतो आणि आता प्रिया त्याला सांगू लागते आणि म्हणते, बघ, सायली तशीच निघून गेली. तुझे कपडे किती खराब झालेत बघ. हा पांढरा शर्ट, त्याला सुद्धा माती लागलेली आहे. अर्जुन मात्र थांबत नाही, तो निघून गेलेला असतो. प्रिया पाठीमागून हाक मारत असते, अर्जुन, अरे ऐक, हे बघ,
तू सायलीला हाक मार. हे कपडे धुणं गरजेचं आहे. कोणीच का माझं ऐकतं नाहीये? यांना कळत नाहीये का की मला यांना बाहेर जाऊ द्यायचं नाहीये? असं ती स्वतःच्या मनाशी पुटपुटत असते. तेव्हा पूर्णाजी तेथे पोहोचलेले आहेत आणि आता प्रियाने ती तक्रार पूर्णाजी कडे केलेली आहे. पूर्णाजीला ती म्हणते, बघा ना, हे कपडे विमलने कसे धुतलेलेत. अक्षरशः त्याच्यावर माती माती करून टाकलेली आहे. विमलला साध्या साध्या गोष्टी कळत नाहीत आणि मी सायलीला सांगितलं की अगं, तुझ्या नव्याचे कपडे तू धू, तर ती सुद्धा धूत नाहीये. ती लगबगीने बाहेर कुठेतरी निघून गेलेली आहे. आता तुम्हीच तिला हाक मारा आणि हे कपडे धुवायला लावा. तेव्हा पूर्णाजी तिच्याकडे पाहते आणि म्हणते, हे कपडे तुझ्या हातात आहेत ना, मग तू का धूत नाहीस? प्रिया म्हणते, अच्छा, म्हणजे माझ्या हातात आहेत तर हे कपडे मी धुतले पाहिजेत. पण माझा काय संबंध आहे? तेव्हा पूर्णाजी म्हणतात, तू सून आहेस नाही या घरची. प्रिया म्हणते, अच्छा, तर आता कपडे धुताना मी सून आहे, तर दरवेळेस तर मला सुनेचा दर्जा देताना तुम्हाला वाईट वाटतं. मी सून आहे म्हणताना तुम्हाला वाईट वाटतं, पण आता कपडे धुवायचे म्हणलं तर मी सून आहे का? नाही, अजिबात मी हे कपडे धुणार नाही, असं प्रियाने स्पष्टपणे पूर्णाजीच्या समोर सांगितलेलं असतं आणि तो कपड्यांचा ढीग पूर्णाजीच्या समोर हॉलमध्ये टिपॉयवर तसाच टाकून दिलेला असतो. पूर्णाजी जाम चिडते आणि म्हणते, आत्ताच्या आत्ता ते सगळे कपडे तू उचलायचे आहेत. प्रिया म्हणते, हो, मी उचलते, पण मी कपडे अजिबात धुणार नाही. माझा काय संबंध कपडे धुण्याचा? तेव्हा पूर्णाजी म्हणतात, ते कपडे बागेमध्ये पायाने चिखलामध्ये माखत असताना मी पाहिलेलं आहे. तू हे कपडे बागेमध्ये चिखलात अक्षरशः रेडबडून टाकलेले होतेस. ते स्वतः मी माझ्या डोळ्याने बघितलेलं आहे. असं म्हणल्यानंतर प्रियाला समजतं की आपला सगळा प्लॅन फेल झालेला आहे, कारण आता पूर्णाजीने स्वतःच ते बघितलेलं आहे. त्यामुळे आपण काहीच करू शकणार नाही. तेव्हा प्रिया म्हणते, म्हणजे नाही? ते हो, बरोबर आहे, पण पूर्णाजी म्हणतात, हे मी तू काय करायचं असेल ना ते नंतर कर. अगोदर ते कपडे उचल आणि धुवायला ने. प्रिया म्हणते, आणि जर मी धुतले नाही तर? पूर्णाजी म्हणतात, स्पष्ट आहे. बॅग उचलायची, घराच्या बाहेर निघायचं. तेव्हा मात्र प्रियाला कळतं की आपल्याला आता कपडे धुण्याशिवाय पर्यायच नाहीये. प्रियाच्या मनामध्ये विचार येऊ लागतात की जर का पूर्णाजीने सगळी इस्टेट प्रताप आणि अर्जुन यांच्या नावी केली तर अश्विनला काय मिळणार? नको नको, आपल्याला प्रॉपर्टीसाठी का होईना हे कपडे धुवावे लागतील. आपल्याला घरात देखील राहायचंच आहे ना, त्यासाठी का होईना कपडे धुवावेच लागतील, असा विचार करून तिने ते सगळे खराब झालेले कपडे उचललेले आहेत. पूर्णाजीने लगेच विमलला हाक मारली आहे. विमल, हिच्यासाठी ब्रश आणि बादली भरून पाणी दे आणि लक्षात ठेव, हे कपडे तू बागेमध्ये धुवायचे आहेत. प्रिया, असं सांगितलेलं आहे. ती म्हणते, अहो, मी माझ्या बाथरूममध्ये जाऊन व्यवस्थित धुवून देते ना तुम्हाला. तेव्हा पूर्णाजी म्हणतात, हो, तू देऊ शकतेस ते, पण तू तिथे जाऊन तुझ्या रूममधली वॉशिंग मशीन वापरणार, कारण तू किती खोटारडी आहेस ना, ते मला चांगलं माहिती आहे, आणि नंतर येऊन सांगशील की मी हाताने धुतलेले आहेत. ते कपडे तू स्वतःच्या हाताने धुवायचेत, कारण ते कपडे तू स्वतःच्या पायाने खराब केलेले आहेत. त्यामुळे बागेत बसून तू कपडे धुवायचे, असं फरमान आता पूर्णाजीने काढलेलं आहे. इकडे साक्षी मात्र खूपच खुश आहे, कारण तिला फॉरेनमधील कॅनडातील एक मुलगा भेटायला येऊन गेलेला आहे आणि त्या मुलाला तुम्ही सुद्धा भेटा, असे ती महिपला सांगत आहे. महिपच्या लक्षात आले की साक्षी त्या मुलाच्या अक्षरशः प्रेमात पडलेली आहे आणि साक्षी महिपला सांगते की तुम्ही सुद्धा त्याला भेटा, तुम्ही सुद्धा अगदी ना त्याच्या प्रेमातच पडाल. तेव्हा महिप म्हणतो, तुम्ही सुद्धा म्हणजे साक्षी, नक्की काय म्हणायचं तुला? साक्षी म्हणते, अहो तसं नाही अण्णा, म्हणजे ते आहेत ना, इतके छान आहेत ना, तुम्हाला सांगते. प्रताप विचारतो, ते म्हणजे कोण? तेव्हा ते सांगते, सचिन दीक्षित.
कसं नाव छान आहे ना. अहो, नावाप्रमाणेच असे आहेत ना. अगदी पर्सनॅलिटी जबरदस्त. आणि तुम्ही जर एकदा बघितलं ना, खरंच तुम्ही सुद्धा म्हणाल की खूपच ते छान आहेत. प्रताप म्हणतो, साक्षी, तुझं काय चाललंय? कळते का तुला? साक्षी म्हणते, अक्षरशः व्यवस्थितपणे मला कळते. तुम्ही नका काळजी करू. तुम्हाला महत्वाचं सांगायचं म्हणजे ते कॅनडाचे आहेत. म्हणजे कॅनडाला राहतात. तेव्हा प्रताप म्हणतो, अच्छा, म्हणजे कॅनडाला राहतायत म्हणून तुला आवडत आहेत का? साक्षी म्हणते, अहो असं नाही, पण ते चांगले आहेत. तर इकडे प्रियाला आता शिक्षा दिलेली आहे आणि प्रिया बागेमध्ये बसून अक्षरशः हाताने कपडे धुत असताना आपल्याला पाहायला मिळते. प्रियाचा प्लॅन पुरता फेल तर झालायच, पण तिच्या अंगलोट येऊन पडलेला आहे. आणि हे सगळं विमल आणि अस्मिता पाहत असतात आणि त्यांना मात्र खूपच हसू येत असतं. कारण आजपर्यंत सर्वांना खोट बोलणारी आता तिच्याच खोट्यामध्ये अडकून गेलेली आहे, हे त्यांना स्पष्टपणे दिसतं. इकडे सायली हातात कागद घेऊन त्या पत्त्यावर पर्स अडकून चालत चालत निघालेली आहे आणि तिच्या पाठीमागे अर्जुन देखील आलेला आहे. अर्जुन गाडी घेऊन तिच्या मागमागे येतोय, पण सायली मात्र त्याच्या गाडीत बसायला तयारच नाहीये. तेव्हा अर्जुन तिच्याजवळ गाडी घेतो आणि जोरजोरात हॉर्न वाजवू लागतो. सायली त्याच्याकडे रागाने पाहते, पण अर्जुन मात्र काही थांबत नाहीये. तो अजूनच हॉर्न वाजवतो. तेव्हा सायली कंटाळून त्याच्या गाडीमध्ये जाऊन बसलेली आहे. अर्जुन मात्र जाम चिडलेला आहे, कारण मला काहीच न सांगताही असं कस काय करू शकते, असं त्याला वाटत आहे आणि तो अजिबात बोलत नाहीये. सायली पण त्याला एक शब्द देखील बोलत नाही. सायली दरवाजा बंद करून बसते. अर्जुन आता गाडी सुरू करतो आणि म्हणतो की, हे असं असतंय का? मला न सांगता कस काय तुम्ही बाहेर पडू शकता? तेव्हा सायली चिडते आणि म्हणते, हो, मग काय करणार आहे? तुम्हाला माझ्या बोलण्यावर जर का विश्वासच नसेल तर सांगून काय उपयोग आहे? अर्जुन म्हणतो, विश्वास असण्यासारखे पुरावे तुमच्याकडे नाहीयेत. सायली पुराव्या शब्दावर चिडते आणि म्हणते, पुरावे आले, परत पुरावे. मला एक सांगा, मधुभाऊ जेव्हा जेलमध्ये होते तेव्हा मीच तुम्हाला सांगितलं होतं ना, ते निर्दोष आहेत. त्यानंतरच तुम्ही ती केस हातात घेतली होती ना. मग तेव्हा कसा तुम्हाला माझ्यावर विश्वास होता? अर्जुन म्हणतो, ते बरोबर आहे, पण त्यानंतर मला मधुभाऊंच्या बाबत ठोस आणि कॉन्क्रीट पुरावे मिळालेले होते, त्यामुळे ती मी केस घेतलेली होती. त्यानंतर सायली म्हणते, मग प्रतिमा हत्या मला बाहेर तेव्हा गाठ पडलेल्या होत्या. मी सांगितलं होतं तुम्हाला की त्या प्रतिमा हत्याच आहेत. तेव्हा तुम्ही कसा माझ्यावर विश्वास ठेवला होता? अर्जुन म्हणतो, हा, एखाद्या वेळेस विश्वास ठेवला होता मी. सायली म्हणते, अच्छा, एखाद्या वेळेस ठेवला म्हणजे दुसऱ्या वेळेस ठेवायचाच नसतो का? तुम्हाला माझ्यावर विश्वासच नाहीये असं समजू का मग मी? अर्जुन म्हणतो, तुम्ही ना आता कुठली गोष्ट कोठे घेऊन चाललेला आहात? हे बघ, मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतोय की तुम्ही सदाशिव यांच्याच मुलगी आहात, कारण तसे पुरावे माझ्याकडे आहेत. तेव्हा सायली चिडते आणि म्हणते, तेच पुरावे. मी तुमच्या पुराव्यावर विश्वास ठेवणार नाहीये. अर्जुन म्हणतो, म्हणजे मी स्वतः पुरावे आणून सुद्धा तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवणार नाहीये आणि मी तुमच्यावर विश्वास ठेवावा असं तुम्हाला वाटतंय का? सायली म्हणते, हो, तुम्हाला माझ्यावर विश्वास ठेवावा लागेल, कारण माझी बाजू सत्याची आहे. अर्जुन मात्र आता त्यांच्याशी काहीच बोलत नाही. तो शांत बसतो. इकडे अस्मिता चक्क किचनमध्ये आलेली आहे. हे पाहिल्यानंतर घरातल्या सगळ्या सदस्यांना सुखद धक्काच बसलेला आहे. प्रताप, पूर्णाजी, कल्पना, विमल ह्या सगळ्या पाहतायत आणि चक्क अस्मिता किचनमध्ये असा प्रश्न त्यांना पडलेला आहे आणि कल्पना तिच्याजवळ जाऊन म्हणते, मी तुला पहिल्यांदा या भागामध्ये काम करताना बघते. मला आठवतच नाही की तू इकडं कधी आलेली होतीस ते. तेव्हा प्रताप देखील चेष्टा करायला लागतो आणि म्हणतो, हो, मला देखील असंच वाटतंय. या अगोदर तिने तिकडे कधी गेलेलीच नव्हती
तर पूर्णाजी देखील तिची चेष्टा करू लागते. आता सचिन देखील आलेला असतो. सचिन म्हणतो, खरंच का? म्हणजे अजिबात हे किचनमध्ये येत नाही का? प्रताप हसतात आणि म्हणतात, आता तू अमेरिकेला असताना ती कितीदा आली होती किचनमध्ये? काय माहिती. इथं मात्र एकदा आली होती, ते मला आठवतंय. आणि सर्वजण प्रतापचं बोलणं ऐकू लागतात. प्रताप म्हणतो, एकदा बघ म्हणजे ती लहान असताना तिचं चॉकलेट त्या फ्रीजमध्ये राहिलेलं होतं ना, तेव्हा ते फ्रीजमधलं चॉकलेट घेण्यासाठी ती आली होती. ते मला चांगलं आठवतंय. सर्वजण हसू लागतात. तर आता सचिन देखील सांगू लागतो. तो म्हणतो, मला आठवतो. त्याप्रमाणे अमेरिकेत असताना तिने एकदा आली होती. म्हणजे मला म्हणली की मी तुम्हाला कॉफी करून देते. आणि ती म्हणजे पहिली आणि शेवटची कॉफी. त्यानंतर मी तिला काय किचनमध्ये बघितलं नाही. तेव्हा अजून सर्वजण हसू लागतात. सर्वजण अस्मिताची चेष्टा करत असतात. तेव्हा अस्मिता म्हणते, म्हणजे मी आता किचनमध्ये आले तरी तुम्हाला माझी चेष्टा करायचं सुचतंय का? जाऊ द्या, मी आता काहीच करत नाही. तेव्हा सर्वजण म्हणतात, नाही अगं, तू सचिनसाठी एवढी छान कॉफी करून देतेस ना, मग आमच्यासाठी देखील कॉफी कर ना. अस्मिताला सर्वजण आता फोर्स करत आहेत. तर इकडे महिप्त वाट बघतोय. तो म्हणजे सचिनची, आणि साक्षीने त्याला थांबवून ठेवलेला आहे. साक्षी म्हणते, एकदा तुम्ही त्याला भेटाच. तेव्हा महिप्त म्हणतो, आता तू म्हणतेस तर एकदा भेटतोच साक्षी. त्याला जर का तुला वाटत असेल मी त्याला भेटणं गरजेचं आहे तर बघू दे तरी नक्की तो कोण आहेस ते. साक्षी म्हणते, आता तुम्ही त्याला भेटल्याशिवाय जाऊच नका. मी म्हणते ना तुम्हाला. पण प्रताप खूप वेळ झाला वाट बघत असतो. पण सचिनच्या ना फोन येत असतो ना मेसेज, ना स्वतः सचिन येत असतो. तेव्हा महिप्त चिडलेला असतो आणि साक्षीला म्हणतो, साक्षी, मला त्याचे लक्षण काय चांगलं वाटत नाही. तो काय येईल असं वाटत नाही. तेव्हा साक्षी अक्षरशः हात जोडते आणि म्हणते, अण्णा, मी तुम्हाला या अगोदर खूपदा सांगितलेलं आहे. आता मला साक्षी म्हणायचं नाहीये. माझं नाव बदललेलं आहे ना. समीरा शेखर याच नावाने मला हाक मारायची. मी सांगितलं ना तुम्हाला. तेव्हा प्रताप चिडतो पण शांतपणे बोलतो, बरं समीरा मॅडम, तो काय व्यक्ती येईल असं मला वाटत नाही. तेव्हा तिने त्याला मेसेज करायला लागते आणि म्हणते, थांबा, आता मी मेसेज करून विचारते की नक्की तो कधी येणार आहे. कसं तो कामात असेल ना, तर त्याला उशीर होऊ शकतो. असं म्हणून तिने मेसेज केलेला असतो. इकडे सचिन सर्वांच्या बरोबर मस्त गप्पा मारत असतो आणि मेसेजकडे तो पाहत देखील नसतो. आणि इकडे तिने म्हणजेच साक्षी मेसेजवर त्याला मेसेज करत आहे आणि जवळच असलेल्या मोबाईलकडे सचिन मात्र डुंकूनही पाहत नाहीये. इकडे अस्मिताची चाललेली चेष्टा आणि कल्पना, प्रताप, पूर्णाजी यांच्याशी गप्पा मारण्यामध्ये तो मशगूल झालेला आहे. इकडे महिप्त आणि साक्षी मात्र जाम चिडलेले आहेत. कारण इतके मेसेज करून देखील तो मेसेजकडे पाहत देखील नाहीये. आणि या गोष्टीचं नवलं खरं तर साक्षीला देखील वाटत आहे. कारण फोन केल्याबरोबर तो फोन उचलतो, मेसेज केल्याबरोबर त्याचा रिप्लाय येतो. पण आज काय झालंय काय माहिती. असं नक्की कोणत्या कामामध्ये तो अडकलेला आहे हे तिला समजत नाहीये. पण ती स्वतःचीच समजूत घालते आणि प्रतापला देखील सांगते की नक्कीच तो काहीतरी महत्त्वाच्या कामात असणार आहे. त्यामुळे तो मेसेजला रिप्लाय देत नाहीये. प्रताप मात्र तिच्याकडे रागाने बघत आहे. कारण तिचं हे वागणं त्याला अजिबात पटलेलं नाही. इकडे सायली आणि अर्जुन मात्र मंदा साळुंके यांच्या दिलेल्या पत्त्यावर येऊन पोहोचलेले आहेत. आणि त्या पत्त्यावर आल्यानंतर तेथे असणाऱ्या काही लोकांना त्यांनी विचारलं की मंदा साळुंके इथे राहतात का. तेव्हा ते लोक म्हणतात की मंदा साळुंके आम्हाला काही माहिती नाहीये. असतील पण असं बोलतात. तेव्हा अर्जुन जवळच असलेल्या एका घराचा दरवाजा वाजवतो आणि घरातून आलेल्या त्या व्यक्तीला विचारतो की मंदा साळुंके नावाच्या व्यक्ती येथे राहतात का. तेव्हा तो व्यक्ती म्हणतो, मंदा साळुंके नाही.
असल्या इथं कुठं राहत नाहीत. तेव्हा अर्जुन त्यांना सांगतो, अवघे 20 वर्ष झालं त्या इथे राहतायत. तेव्हा तो व्यक्ती म्हणतो, गेली 40 वर्ष राहत आहे. मंदा साळुंके नावाची व्यक्ती इथूंच काय, पण पलीकडच्या चाळीत देखील राहत नाही. या गोष्टीची मला 100% गॅरंटी आहे, असं तो व्यक्ती ठामपणे सांगत असल्यानंतर सायली आणि अर्जुनला नेमकं जे कळायचे ते कळलेलं आहे. म्हणजेच मंदा साळुंकेचा दिलेला पत्ता सदाशिव आणि मैनावती या दोघांनी मिळून खोटा दिलेला आहे. खोटा पत्ता, खोटा फोन नंबर, म्हणजे त्या दोघांनी पुन्हा एकदा धादात खोटं सायली आणि अर्जुन यांच्या पुढे ठेवलेलं आहे आणि यामुळे सायली आणि अर्जुन चिडलेले असतात. तो व्यक्ती त्यांना स्पष्टपणे सांगतोय की मंदा साळुंके नावाची व्यक्ती इथं नाहीये आणि तो त्याच्या घरामध्ये निघून जातो. सायली आणि अर्जुन खूप चिडलेले आहेत. हे दोघं असं का करतायत असा प्रश्न दोघांना देखील पडलेला आहे. पण यामागे नक्कीच काहीतरी कारण आहे, हे मात्र त्यांना समजलेलं आहे. उद्याच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की प्रियाचा वाढदिवस आहे आणि प्रियाच्या वाढदिवसादिवशी जेव्हा केक भरवण्याची वेळ येते तेव्हा प्रतिमाने तो केक पहिल्यांदा तिच्या म्हणजेच प्रियाच्या समोर धरलेला असतो, पण आपसुकच तिचा हात जातो तो म्हणजे सायलीकडे आणि प्रिया करून तशीच उभी असते आणि तिने चक्क सायलीच्या तोंडाकडे केक नेलेला असतो. तेव्हा सायली तो केक थोडासा खाते आणि त्यानंतर प्रतिमाचा हात धरून ते दोघेही रविराज विराजकडे येतात आणि तेव्हाच प्रतिमाला आठवण येते, ती म्हणजेच तन्वीच्या लहानपणीची. तन्वी पण असंच करायची हे तिच्या लक्षात येतं आणि तेव्हा सायलीचं देखील डोकं दुखू लागतं आणि तिला लहानपणीच्या काही गोष्टी आठवू लागतात. इराजला म्हणते की आपली तन्वी होती ना, ती देखील अशीच करायची, म्हणजे सायली हीच तन्वी आहे. या गोष्टीचा थोडासा उलगडा होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि या गोष्टीचा धक्का अर्जुनला देखील बसत आहे की सायली ही सगळ्यांचं सगळं तन्वी सारखं कसं काय वागू शकते आणि केक खात असताना सायलीला काय झालेलं आहे, तिला नक्की कोणत्या आठवणी आठवत आहेत हे त्याला कळत नाहीये. या सगळ्यातून समजेल का की खरोखर सायली हीच तन्वी आहे. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.